न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। रुग्ण मरू दे पण डॉक्टरांना व्हिडिओ कॉन्फरन्सचं भान। लोहणरे तालुका देवळा सर्पदंश झालेल्या रुग्णाच्या उपचाराऐवजी व्हिडिओ कॉन्फरन्सला प्राधान्य देणाऱ्या लोहणेर आरोग्य केंद्रातील डॉक्टर शुभम पाटील यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे। 16 जुलै रोजी शिवदास हिरामण वाघ या तरुणाला सर्पदंश झाल्यानंतर तो लोहणेर आरोग्य केंद्रात गेला, मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटे यांनी आमची व्हिडिओ कॉन्फरन्स चालू आहे, थांबा असं म्हणत उपचार करण्यास टाळाटाळ केली। घाबरलेला रुग्ण ग्रामपंचायतीत पोहोचला। मला सर्प चावलेला होता। मी दवाखान्यात गेलो, सिव्हिल दवाखान्यात लोणेरला, तर डॉक्टरांना विचारलं की बाबा मला सर्प चावलेला आहे, तर डॉक्टर म्हणे माझी ऑनलाईन मीटिंग चालू आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही 15-20 मिनिटांनी यावं। तर मी तिथून निघालो माझ्या पुतण्याला घेऊन आणि पंचायतमध्ये गेलो। तिथं सोपान सोनवणे होता, त्यांना सांगितलं आणि आम्ही दवाखान्यात गेलो। तर मग ते लगेच तिथं गेलो, ते लगेच आमच्याशी उज्जत घालायला लागले, अरेतुरीची भाषा करायला लागले बाकीचा स्टाफवाला। मग त्यांनी सांगितलं आम्ही पाहतो बा असं तसं, आणि ते डायरेक्ट सांगायला लागले तुम्ही दुसरी कुठे बी जाऊन उपचार करावा। डॉक्टरांनी सांगितलं की बा विजी चालू आहे आणि माझी मीटिंग चालू आहे ऑनलाईन, तर 15-20 मिनिटांना उपचार होईल बुवा, तेव्हा या थांबा बा तोपर्यंत असं सांगितलं। मग मी तिथं न थांबता मी ग्रामपंचायतमध्ये गेलो, तर तिथं मग योगा सोपान सोनवणे पण बसले होते भाऊ सगळ्यांजवळ। मग मी त्यांना सांगितलं सोपान सोनवण्याला की बुरा मला असं झालं आहे बुवा, तर त्यांनी मला सांगितलं चल आपण लगेच जाऊ बुवा। तर मग आम्ही तिथं उपचारासाठी तो मला तिथं घेऊन गेला लगेच। आणि मग त्यांनी डॉक्टरांना विचारलं की बा डॉक्टर का या माणसाला सर्पदंश झालेला आहे, तुम्ही उपचार का करत नाही? तर ते बाहेर ते बाकीचे उपचार करायला ते बाहेर आले आणि डायरेक्ट उज्जत करायला लागले, तू कोण सांगणार ना असं तसं असं म्हणायला लागले ते आम्हाला लगेच। त्याच्यावरनं त्यांनी उज्जत केली, तुम्ही लगेच इथून निघून जा असं तसं म्हणत होते डॉक्टर आम्हाला। आम्ही विचारलं की डॉक्टर सोपान सोनवणे विचारलं की याला सर्पदंश झालेला आहे बुवा, तर याचा उपचार करायचा काय बुवा? तर ते लगेच विचारायला तू कोण आहे बुवा मला सांगणारा बुवा असं म्हणत होते। मग ते थोडंसं बोंगळा झालं, ते सोपान सोनवणे बोलायला लागलं, अरेतुरीची भाषा केली। मग बाकीचा स्टॉप आला, ते बाकीचा स्टॉप न म्हणून आम्ही त्यांच्या कॅबिनच्या बाहेरच होतो, ते बाहेर येऊन बोलत होते आम्हाला। आणि मग सोपान सोनवणे तिथं होता, आम्ही बाहेरच होतो। लगेच बाकीचा स्टॉप आला, त्या स्टॉपनं आम्हाला सांगितलं काय झालं काय नाही। आम्ही व्हिडिओ पण काढून ठेवलेला आहे, तो माझ्या पुतण्याने व्हिडिओ पण काढलेला आहे, आणि ते बाहेर येऊन उज्जत करत होतं आमच्याशी। मग त्या बाकीचा स्टॉप आले नर्स बिर्स, त्यांनी डॉक्टरांना दवाखान्यात नेलं, ते मध्ये कॅबिनमध्ये पाठवलं आणि मला उपचारासाठी मध्ये घेतलं। माहिती मिळताच पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सोपान सोनवणे यांनी तात्काळ आरोग्य केंद्र गाठले। डॉक्टरांना जाब विचारला असता त्यांनी सोनवणे यांच्याशी अरेरावीची भाषा वापरून गैरवर्तन केलं। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सोनवणे यांनी आरोग्य केंद्राला कुलूप लावलं आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती दिली की सर्पदंश झालेल्या माणसाला त्याच्या जीवापेक्षा जीव वाचवण्याचं हे डॉक्टरचं नैतिक कर्तव्य असताना डॉक्टरला देव मानलं जातं, परंतु हेच डॉक्टर आपल्या स्वतःच्या मनमर्जीने कारभार करत आहेत। येथील शिवदास हिरामण वाघ हे माजी सरपंच यांचे चिरंजीव आहेत, परंतु डॉक्टरांनी तो चिरंजीव आहे का नाही याच्याशी, तो प्रथमतः एक रुग्ण होता, त्याला प्राथमिक उपचार दिला गेला पाहिजे होता, परंतु इथल्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार न देता त्यांना असं सांगितलं की तुम्ही अर्धा-पाऊण तासात या, माझे ऑनलाईन बैठक चालू आहे, ऑनलाईन बैठक चालू असे। आणि त्याच्यानंतर उपचार न करता रुग्ण जर दगावला असता तर याला जबाबदार कोण, हा भयावह म्हणजे त्याला म्हणायचा प्रश्न ह्या सांडलेल्या आरोग्य यंत्रणेला जाब विचारणारा कोणी नाही का, असा प्रश्न आजच्या ह्या घटनेने झालाय। त्यानंतर जिल्हा प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेतली। तपासाअंती डॉक्टर शुभम पाटे यांची तात्काळ बदली करून त्यांना मेशी तालुका देवळा येथील आरोग्य केंद्रात हलविण्यात आलं आहे। मात्र मेशीतील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून चांगल्या आणि कायमस्वरूपी डॉक्टरांच्या प्रतीक्षेत आहेत, त्यामुळे तिथली जनता अशा डॉक्टरांना स्वीकारते का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। तालुका वैद्यकीय अधिकारी TMO यांना सांगितलं की डॉक्टर साहेब अशी घटना घडलेली, डॉक्टरांनी इमिजिएट तिथं हजर झाले, डॉक्टरांनी उपचार चालू केले। उपचार चालू झाल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर यांची बदली जो होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। तेव्हा डॉक्टर आम्हाला हे पत्र दिलं की त्यांची तडकाफडकी बदली आम्ही मेशी येथे करतो आहोत, म्हणून आम्हाला न्याय बी भेटला आणि रुग्णावर जो उपचार झाला तो बी आम्हाला झाला। असे डॉक्टर असले तर आम्ही खांद्यावर घेऊ, खांद्यावर न घेता डोक्यावर घेऊ, परंतु असे जर काही विचित्र डॉक्टर आमच्या लोणेर सारखे दवाखाना असतील तर आम्ही डोक्यावर न घेता पायावर बी घेऊ। ही प्रशासनाला तालुका
प्रशासनाला माझी विनंती आहे, यांनी अशा अधिकाऱ्यांना, कोणाचा जीव जाईल अशा अधिकाऱ्यांना, घेत असेल असा अधिकारी हा लोणेरमध्ये कदापि आम्ही ठेवणार नाही. प्रतिनिधी राकेश आहेर देवळा, न्यूज इंडिया मराठी.